नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. अलीकडे बैठं काम, जिने चढणं किंवा वाढतं वय यामुळे कंबरदुखीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ही कंबरदुखी का होते, या कंबरदुखीवर योग्य उपचार काय आहेत, यावरच आज आपण आरोग्यम धनसंपदामध्ये चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म यामुळे मणकेदुखी जी आहे ती बरी करता येऊ शकते का, यावरच आज आपल्याला चर्चा करायची. आणि यावेळेस आपल्या बरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर मंगेश देशपांडे. सर, स्वागत आहे तुमचं आरोग्यम धनसंपदामध्ये. तर डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हणजे प्रक्रिया टाळता येते का, हा एक आजचा आपला विषय आहे. आणि या ठिकाणी असा आपला विषय झाल्यानंतर आपण डॉक्टर मंगेश प्रकाश देशपांडे हे जे आहेत ते नेमके कोण आहेत, त्यांनी काय केलेलं आहे हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. गेली 15 वर्ष वेदांग आयुर्वेद पंचकर्म केंद्र डोंबिवली आणि शिवाजी पार्क दादर येथे शुद्ध आयुर्वेदिक आणि पंचकर्माचे चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. ऑर्थोवेद हे डोंबिवलीतील पहिलं आयुर्वेदिक रुग्णालय गेली 5 वर्ष ते यशस्वीरित्या चालवत आहेत. आयुर्वेदिक प्रसारक मंडळ डोंबिवली यांच्या वतीनं चालवण्यात आलेल्या दवाखान्यामध्ये अस्थि, सांधे आणि मणक्याच्या व्याधींवर प्रमुख आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून गेली 11 वर्ष डॉक्टर कार्यरत असून चिकनगुनियावर आयुर्वेदिक चिकित्सेच्या अनेक रुग्णांवर देखील त्यांनी यशस्वी असे उपचार केलेले आहेत. तसंच टाचदुखी, अग्निकर्माचा आणि विद्धकर्माचा 1000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार देखील डॉक्टरांनी केलेत. ब्राह्मण सभा वैद्यकीय समिती डोंबिवलीतर्फे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या भीष्मगर्व्य या 2013च्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित देखील करण्यात आलंय. अनेक राष्ट्रीय तसा आंतरराष्ट्रीय परिषदा ज्या आहेत त्या परिषदांमध्ये शोध प्रबंध देखील त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत. आणि या ठिकाणी आमंत्रित व्याख्याता म्हणूनही डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रहार, आपलं महानगर या वृत्तपत्रांमध्ये तसंच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मॅगझिनमध्ये अस्थि, सांधे आणि मणक्यांच्या या व्याधींवर दीर्घ लिखाण देखील डॉक्टर करतायत. ऑर्थोवेद हे डोंबिवलीतील पहिलं आयुर्वेदिक रुग्णालय असून या रुग्णालयात अस्थि, सांधे आणि मणक्याचे विकार तसंच त्वचा विकार, वंध्यत्व, पोटाचे जुनाट आजार, जुनाट डोकेदुखी यासारख्या अनेक व्याधींवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार देखील होतात. मूळव्याध, भगंदर यावर देखील प्रभावी क्षारसूत्र चिकित्सा या रुग्णालयामध्ये केली जाते. स्वच्छ सुसज्ज असं 15 बेडचं हे रुग्णालय असून या ठिकाणी 24 तास वैद्य जे आहेत ते देखील उपलब्ध असतात. आणि या ठिकाणी अत्याधुनिक पंचकर्म विभाग तसंच ऑपरेशन थिएटर देखील आहे. रुग्णाला आयुर्वेदिक चिकित्सेसाठी या ठिकाणी खरं तर दाखल करून घेण्याची देखील आधुनिक सोय या ठिकाणी आहे. तर आपण थेट प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण बघतो की मोठ्या संख्येनं खरं तर सांधेदुखी असते किंवा कंबरदुखीचे आजार जे आहेत ते, मणक्याचे आजार जे आहेत ते बळावतात. नेमके हे आजार का होतात आणि काय या आजारांचे नेमके कारण आहेत? मणक्यांचे विविध व्याधी सध्या रुग्णांमध्ये वाढताना आढळत आहेत. त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे पोश्चरल, चुकीच्या पद्धतीने बसणं किंवा चुकीच्या पद्धतीने उभं राहणं. यामुळे मणक्यांचे वेगवेगळे आजार बळावतात. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने व्यायाम करण्याने सुद्धा मणक्यांचे वेगवेगळे आजार होताना आपल्याला दिसत आहेत. डिजनरेटिव्ह डिसीजेस म्हणजे मणक्यांची झीज होऊन होणारे व्याधी, स्लिप डिस्क म्हणजे 2 मणक्यांमध्ये असलेली चकती सरकणं, त्यानंतर स्पॉन्डिलोलिस्थेसिस मणका सरकणं, स्पॉन्डिलोलायसिस असे अनेक वेगवेगळे व्याधी दिसून येतात. काही स्पेसिफिक व्याधी आहेत ज्याच्यामध्ये लगेचच वैद्यकीय उपचारांची गरज असते, ते म्हणजे इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस. याच्यामध्ये मुख्यतः TB भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. काही कंजेनेटल म्हणजे जन्मजात विकृती सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये रुग्णाला आपल्याला व्यवस्थित त्याच्याबद्दल माहिती देणं हे खूप आवश्यक असतं. मेकॅनिकल डिसीजेस बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस म्हणजे अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस असेल, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे संधिवातसुद्धा हे मोठ्या प्रमाणात मणक्यांचे दिसून येतात. 20 ते 35 वयोगटातल्या रुग्णांमध्ये अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक विशेष दुर्धर व्याधी सापडतो आणि विशेषतः तो पुरुषांमध्ये सापडतो, ज्यामध्ये अतिशय प्रभावी आयुर्वेदिक चिकित्सा आपल्याला करता येऊ शकते. सर, या व्याधींची नेमकी लक्षणं कोणती आहेत आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीनं चिकित्सा करतो? शस्त्रक्रिया टाळता येते का? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे वेदना असतात. वेदना मग त्या कमरेत असू शकतात, मानेत असू शकतात आणि कमरेतून पुढे जाऊन त्या दोन्ही पायांमध्ये किंवा एका पायामध्ये परिवर्तित होत असतात.
याला रिफर्ड पेन असं म्हणतात. याबरोबर जखडलेपणा म्हणजे स्टिफनेस असतो. हा जखडलेपणा आपल्याला बघावा लागतो की कधी आहे, सकाळच्या वेळी आहे, फक्त दिवसभर आहे, फक्त वळताना आहे की अन्य कुठल्या वेळी आहे, यानुसार त्याचं निदान ठरतं. तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे टिंगलिंग नमनेस किंवा मुंग्या येणं. एक किंवा दोन्ही पायांमध्ये याच्यामध्ये मुंग्या येऊ शकतात किंवा दोन्ही हातांमध्ये सुद्धा मुंग्या येऊ शकतात. हे थोडंसं महत्त्वाचं लक्षण आहे आणि याच्यावर त्वरित उपचार होणं हे सुद्धा गरजेचं आहे. याबरोबरच विशिष्ट एखाद्या भागामध्ये म्हणजे मांडीचाच बाहेरचा भाग असेल किंवा पायाचा आतला भाग असेल, या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन किंवा जळजळ हे लक्षणसुद्धा दिसू शकतं, जे मणक्यांच्या व्याधीशी रिलेटेड असू शकतं. त्याचं योग्य निदान होणं हे गरजेचं आहे. म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन पहिलं आणि त्याच्यानंतर MRI किंवा बाकी काही स्कॅनिंग लागणार असेल किंवा अन्य काही इन्व्हेस्टिगेशन्स असतील तर ती करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरतं. शस्त्रक्रिया टाळता येते का? आमच्याकडे गेल्या 5 वर्षामध्ये 400हून अधिक रुग्ण झाले की ज्यांच्यामध्ये इंडिकेटेड सर्जरी वेगवेगळ्या कारणांसाठी सर्जरी होती. याच्यामध्ये फक्त ह्यांच्यावर उपचार केल्यानंतर 5 ते 21 दिवस आम्ही उपचार केले. त्यानंतर 3 ते 6 महिन्यापर्यंत औषधोपचार केले. यानंतर त्यांची शस्त्रक्रिया टळलेल्यांचं प्रमाण आणि शस्त्रक्रिया ज्यांची झाली 20 ते 22 रुग्णांची फक्त शस्त्रक्रिया झाली. बाकी ज्यांची शस्त्रक्रिया अजूनपर्यंत झाली नाही, करावी लागली नाही आणि 2-3 वर्ष ते वेदनामुक्त आहेत आणि औषधोपचार रहित सुद्धा आहेत. आयुर्वेदिक औषधंसुद्धा ते आत्ता घेत नाहीत. योग्य व्यायाम, योग्य पथ्य, योग्य विश्रांती आणि बाकी शिस्त जर पाळली गेली तर अशा शस्त्रक्रिया निश्चितपणे टाळता येऊ शकतात. काही अगदी महत्त्वाच्या केसेस असतात ज्याच्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया हा एकच उपाय असू शकतो. सर, आपण मगाशी उल्लेख केला अँकोलॉसिस स्पॉन्डिलायसिस, या व्याधीचं म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं का म्हणतात म्हणजे त्याला, आणि याच्यामध्ये काय उपचार आयुर्वेदामध्ये दाखवलेले आहेत किंवा काय सांगितलेले आहेत? विशेषतः 15-20 वयोगटातली मुलं जर आपल्याकडे कंबरदुखी म्हणून यायला लागली तर ह्याच्यामध्ये HLA-B27 नावाचा एक रक्त तपासणी आहे, जी रक्त तपासणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता या मुलांमध्ये असू शकते. जर ही पॉझिटिव्ह आली तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही हे पॉझिटिव्ह येऊ शकतं, परंतु पुरुषांमध्ये हे लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, ज्यामध्ये 2 मणके हळूहळू एकमेकांमध्ये फ्यूज होतात किंवा 2 मणके एकमेकांना चिकटतात टोकाकडे आणि तिथली जी कंडरा असते त्याच्यामध्ये ऑसिफिकेशन होऊ लागतं. हे 2 मणके जर एकमेकांना चिकटले तर साहजिकच त्याच्यामधली हालचाल ही कमी व्हायला लागते आणि तिथे स्टिफनेस हे किंवा जखडलेपणा हे लक्षण दिसतं. साहजिकच रेंज ऑफ मोशन किंवा जी मुवमेंट असते, हालचाली असतात, त्या खूप कमी व्हायला लागतात. पेशंट सिग्नल रस्ता क्रॉस करताना सुद्धा अशा पद्धतीने वळून बघतो. त्याला पूर्ण त्याची मान वळवता येत नाही, कंबर पूर्ण वळवता येत नाही. हळूहळू हा डिसीज प्रोग्रेसिव्ह असतो, तो वाढत जातो. यामध्ये सुद्धा वेदना कमी करण्यासाठी सद्य फलदायी अगदी इमिजिएट ॲक्शन होऊ शकते अग्निकर्म आणि विद्धकर्म यासारख्या प्रभावी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने. याबरोबरच वारंवार या रुग्णांना विरेचन देणं आणि तिक्तक्षीर बस्तीसारखे प्रयोग अत्यंत फलदायी ठरतात. अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे अनेक रुग्ण आमच्याकडे चिकित्सा घेतात आणि ते खुश असतात. आमवात जर म्हटला रुमॅटॉइड आर्थरायटिस, याच्यामध्ये आमवात आणि वातरक्त आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. विशेषतः विरुद्धान्न घेणं वेगवेगळ्या प्रकारचं हा आयुर्वेदाचा स्वतःचा कन्सेप्ट आहे आणि त्याच्याबरोबर वेग विधारण म्हणजे मलवेग, मूत्रवेग म्हणजे ज्यावेळी मूत्रवेग धारणा असेल त्यावेळी मूत्रवेगाला न जाता थांबून धरणं, कुठल्याही कामानिमित्त असेल किंवा कशाहीमुळे, अशा काही गोष्टींनी आमवात होण्याचं प्रमाण बळावतं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आणि यामध्ये सुद्धा मुख्य म्हणजे जो हेतू आहे ज्यामुळे हे झालं तो हेतू बंद करणं आणि त्यानंतर त्याच्यावरची प्रमुख चिकित्सा करणं, या 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सर, इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मी उल्लेख केला त्याप्रमाणे चिकनगुनिया आणि प्रसूती पश्चात देखील कमरेच्या दुखण्यावर आपण चिकित्सा करता, तर त्या कशा पद्धतीने? हा एक महत्त्वाचा भाग येतो. असे अनेक रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. कंबरदुखी स्त्रियांसाठी 5वीलाच पुजलेली असते, परंतु तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, प्रसूती पश्चात बाळ झाल्यानंतर बाळंतकाळा पूर्वी घेतला जायचा, आता ते प्रमाण खूप कमी आहे, किंवा
साधी भाताची पेज देण्यापासून सुरुवात व्हायची आहार देण्याला, पण आता लगेच नोकरीला जावं लागतं किंवा अन्य अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे गर्भिणी परिचर्या, सुतिका परिचर्या, परिचर्या म्हणजे वागणं, हे पाळलं जात नाही, ज्याच्यामुळे गर्भाशयाची शुद्धी नीट झाली नाही तर सांध्यांचं दुखणं, अन्यही अनेक दुखणे होतात, पण विशेषतः सांध्यांचं दुखणं होऊ शकतं. सांधे सुजणं, सांधे लाल होणं आणि त्याच्यात जखडलेपणा असणं, या 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. पोस्ट म्हणजे सुतिका अवस्थेत होणारी आर्थ्रोपॅथी असं याला म्हणता येईल, संधिवात असं याला म्हणतं, पोस्टनेटल आर्थ्रोपॅथी असं याला म्हणता येऊ शकतं. यामध्ये गर्भाशयाची शुद्धी होणारी औषधं प्रामुख्याने द्यावी लागतात संधिगत वाताच्या औषधांबरोबर, तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. याचबरोबर पोस्ट व्हायरल आर्थ्रोपॅथी म्हणजे ताप येऊन त्याच्यानंतर होणारे छोट्या सांध्यांमध्ये सूज आणि दुखणं, ह्याबरोबरच भरपूर कंबरदुखी असते. पेशंट अगदी रडत येऊन सांगतो की सकाळी उठल्यावर मला 2-3 तास खूप जखडल्यासारखं वाटतं. यामध्ये आयुर्वेदोक्त ज्वरचिकित्सेतली औषधं प्लस तुम्हाला संधिवाताची वेगवेगळी औषधं ही दिली जातात आणि त्याचा फार सुंदर परिणाम होतो. सर, इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सायटिका म्हणजेच ते आयुर्वेदानुसार गृधर्सी ही व्याधी जी आहे ती आयुर्वेदानं पूर्णपणे बरी होते. निश्चित. गृध्रसी, गृध्र म्हणजे गिधाड, गिधाडाप्रमाणे चालल्यासारखं. गिधाड आपलं एक बोट असतं, ते जमिनीला टेकवून खुरडत चालतो. विशेषतः मणक्यांच्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये 2 मणक्यांमधली चकती जर सरकली तर नसेवर दाब येतो. नसेवर दाब आल्यानंतर तो 1 पाय किंवा 2 पाय दोघांनाही जखडून टाकतो. अशामध्ये 1 पाय जखडला गेला आणि जर रुग्ण लंगडत चालत आला, आमच्याकडे पेशंटला उचलूनही आणले गेलेले अनेक रुग्ण आहेत, तर त्याला गृध्रसी असं म्हणतात. सायाटिका असं याचं नामाभिधान आहे. यामध्ये तुम्हाला लगेच वेदना शमनासाठी आणि लगेच रुग्ण चालू शकतो, यासाठी तुम्हाला रक्तमोक्षण ही अत्यंत प्रभावी चिकित्सा आहे. रक्तमोक्षण, अँकल जॉईंटमधून रक्तमोक्षण केलं जातं, त्याचं रक्त थोडंसं काढून टाकलं जातं. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी विरेचन दिलं जातं पेशंटची, आणि त्या रोगाची अवस्था बघून विरेचन दिलं जातं. सातत्याने दर 3 दिवसांनी विरेचन आणि रक्तमोक्षण हे केल्यानंतर रुग्णाला व्यवस्थित उपशय मिळतो. उपशय मिळतो म्हणजे बरं वाटतं आणि त्याचा खूप फायदा होतो. आपण वेगवेगळे पेनकिलर्स घेण्याचाच विचार करतो, पण आयुर्वेदामध्ये काही दोष काढून टाकण्याचा सुद्धा एक प्रकार आहे. कायम काहीतरी घेतल्यानेच बरं वाटेल असं नाही, काहीतरी काढून टाकलं शरीरातलं की सुद्धा बरं वाटू शकेल. याला एक गोंडस नाव आहे, डिटॉक्सिफिकेशन असं सुद्धा. जी सर, मला आणखीनही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, कारण आयुर्वेदामध्ये पथ्याला देखील तितकंच महत्त्व आहे आणि त्यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न असणार आहे. परंतु इथे घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. नमस्कार, आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्मानं कमरेची किंवा मणकेची शस्त्रक्रिया जी ती टाळता येऊ शकते का, आणि यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मंगेश देशपांडे. सर, मी तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार होतो की पथ्य, आयुर्वेदामध्ये पथ्याला खूप मोठं महत्त्व आहे, तर या पथ्यांच्या बाबतीत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की या आयुर्वेदिक चिकित्सा करत असताना पथ्यांना कशा पद्धतीनं फॉलो करायला पाहिजे किंवा किती पाळले पाहिजे? 3 पद्धतीने स्वतःचं निरीक्षण करा: आहारतः, विहारतः आणि मानस. आहारतः, आहारामध्ये आपण काय काय घेतो, किती वाजता घेतो, कधी खातो, किती वेळा खातो, या सगळ्याला फार महत्त्व आहे. कारण लोक फक्त एवढंच विचारतात मी काय खाऊ आणि काय खाऊ नको. याबरोबर रात्री 7 वाजल्यानंतर तू खाऊ नकोस हेही सांगितलं गेलं पाहिजे. वारंवार दर 1.5-2 तासांनी तोंडात काहीतरी टाकू नकोस हेही सांगितलं पाहिजे, ज्याला अध्यशन असं म्हणतात. एकदा जेवल्यानंतर कमीत कमी 4 ते 6 तास काहीही खायचं नाही. समोरच्यांनी काही पटकन दिलं, एखादं बिस्किट जरी दिलं तरी ते तोंडात टाकताना विचार करा, त्याला अध्यशन असं म्हणतात. हा महत्त्वाचा भाग. त्याबरोबर अतिशय कडू, तुरट, तिखट खाण्याचा टाळा. खूप जास्त प्रमाणात तिखट जर सातत्याने खात असाल तर निश्चितपणे तुम्हाला अस्थिक्षय होताना दिसेल. वारंवार तुम्ही चिडचिड करत असाल तर लक्षात ठेवा, वचने कठोरता नावाचं लक्षण आयुर्वेदशास्त्र सांगतं अस्थिक्षयासाठी. काही कारण नसताना अचानक जोरात कोणावर तरी ओरडत असाल आणि तुम्हाला नंतर लक्षात येत असेल की तुम्ही चिडताय आणि उगीच चिडताय, तर लक्षात घ्या हे अस्थिक्षयाचं लक्षण आहे. त्वरित जवळच्या वैद्याला भेटा. याबरोबर आणखीन 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. थंड पदार्थ टाळा. वेगावरोध, मगाशी मी म्हटलं तसे वेगवेगळ्या 12-13 संवेदना आयुर्वेद शास्त्राने सांगितलंय. त्याच्यात शिंकसुद्धा जर तुम्ही थांबवलीत, मोठ्या मीटिंगमध्ये बसलात म्हणून तुम्हाला वाटलं शिंकू नये आणि तुम्ही थांबवलं तर मानदुखी होण्याची शक्यता वाढते. वारंवार ज्याला सर्दी आहे त्याला मानदुखी होऊ शकते असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. त्यामुळे सर्दीची चिकित्सा त्याच्यावर करावी लागते.
वेगाविरोधाबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे विरुद्धान्न. इनकॉम्पॅटिबल डाएट, मध गरम करून खाऊ नये, मध, गरम पाणी आणि लिंबू सकाळी घेऊन पिण्याचा प्रघात आहे. नक्की बंद करा, नाहीतर जवळच्या वैद्याला लवकरात लवकर भेटावं लागेल. मोड आलेल्या कडधान्यांचा विशेष वापर करू नका. सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नका. पालेभाज्यांचा सातत्याने वापर करू नका. जर रोज खायच्या असतील तर फळभाज्या खा. दुधी, पडवळ, शिराळी, तोंडली यासारख्या फळभाज्या या नित्य सेवनामध्ये असल्या पाहिजेत, ना की पालेभाज्या. मेथी, मलई, मटर आपण गेल्यावर हॉटेलमध्ये अगदी आरामात खातो, पण लक्षात ठेवा दही गरम करून खाणं हे अहितकर आहे, हे विरुद्धान्न आहे. दूध आणि फळं एकत्र खाणं, मिल्कशेक्स, फ्रूट सलॅड्स एकत्रित खाणं हे रोगाला निमंत्रण देणारं आहे. याने हाडं तुमची ठिसूळ होतीलच. बसण्याच्या पद्धती ह्या नक्कीच सुधारा. तुम्ही अशा पद्धतीने बसू शकत नाही रेलून, तुम्हाला ताठच बसलं पाहिजे आणि हे तुमच्या मणक्यासाठी आहे, ते फार महत्त्वाचं आहे. याचबरोबर खड्डे टाळणं हे सुद्धा गरजेचं आहे. खूप जोरात वाहनं चालवणं हे सुद्धा टाळा. वाहनं चालवत असताना खूप लक्षपूर्वक चालवणं हे फार गरजेचं आहे. थंड गोष्टींबद्दल मगाशी मी सांगितलंच. आईस्क्रीम खाणं असो किंवा मिल्कशेक, खूप जास्त प्रमाणात थंड पाणी सातत्याने उभं राहून पिणं असो, या सगळ्यांनी तुम्हाला हाडांचे त्रास होतीलच, मणक्यांचे त्रासही होतीलच. त्यामुळे हे टाळा आणि एवढं केलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. योग्य व्यायाम कोणाला तरी विचारून, जो तज्ज्ञ माणूस आहे त्याला विचारून योग्य व्यायाम तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. व्यायामाचे फॉर्म्स रोज बदला. आज चालायला जात असाल, उद्या सूर्यनमस्कार घाला, परवा योगासनं करा, चौथ्या दिवशी वेट ट्रेनिंग करा. असे वेगवेगळे एक्सरसाइजेस आपण जरूर करू शकता. थोडक्यात शिस्त पाळली तर आयुर्वेदशास्त्र सांगतं की तुम्हाला मोठे आजार शक्यतो होणार नाहीत. सर, इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एरवी आम्ही सुपर स्पेशालिटी असणारे हॉस्पिटल्स बघतो, पण आयुर्वेदिक हॉस्पिटल फारसं ऐकिवात नाही. ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि समाजानं त्याला कसा पाठिंबा दिला? हा एक फार सुंदर प्रश्न आहे. डॉक्टर जयंत गोखले हे डोंबिवलीतले नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ज्यांच्या प्रेरणेने ऑर्थोवेद नावाचं रुग्णालय सुरू झालं. गेली 5 वर्ष हे रुग्णालय अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या रोगांचे पेशंट्स ॲडमिट केले आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा केली. अगदी पाईल्स फिशर फिस्टुलासाठी डॉक्टर ऋषिकेश किंवा डॉक्टर सुनील हे खूप चांगल्या पद्धतीने, क्षारसूत्र ही आचार्य सुश्रुतोक्त चिकित्सा आहे जी अतिशय प्रभावीपणे वापरतात फिस्टुलासाठी, आणि याने पुन्हा रिकर पण होत नाही, पुन्हा फिस्टुला तिथे होत नाही, अशा पद्धतीची ही चिकित्सा आहे. अत्यंत प्रभावी चिकित्सा आहे. याचबरोबर स्किनचे वेगवेगळे प्रकार, मग तुम्हाला सोरियासिस दिसत असेल, विचर्चिका किंवा ड्राय किंवा वेट एक्झिमा असेल, किंवा मानसिक वेगवेगळ्या त्रासांमुळे होणारे वेगवेगळे स्किनचे डिसीजेस असतील याच्यामध्ये, आणि केसांच्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये डॉक्टर चिंतन कार्यरत आहेत. त्याचबरोबर स्थौल्य, सध्याचा भेडसावणारा व्याधी म्हणजे भरपूर वजन वाढणं, यावर आणि त्याच्यामुळे होणारा घोरणं, या दोन्हीवर डॉक्टर अमित हे उत्तम कार्य करतात. याचबरोबर दमा किंवा जे रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड व्याधी आहेत त्यामध्ये डॉक्टर संकल्प हे काम करतात. या सगळ्याबरोबरच आम्ही स्वतः औषधं निर्माण करतो. अनेक औषधं आम्ही स्वतः बनवतो आणि ती रुग्णांना देतो, ज्याचा खूप सुंदर फायदा आपल्याला होताना दिसतो. याचबरोबर आमच्याकडे डॉक्टर मुळे स्त्रीरोग आणि वंध्यत्व या विषयावर कार्य करतात. डॉक्टर मिसेस नेने या नेत्ररोगावर काम करतात. चष्म्याचा नंबर कमी होण्याचे अनेक वेगवेगळे त्यांनी प्रयोग आपल्या हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत आणि ते अगदी यशस्वी होताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. डॉक्टर हिरामण हे मानस रोगामध्ये MD आहेत आणि ते सायकॅट्रीच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये फार सुंदर काम करत आहेत. व्यसनाधीनता कमी कशी करावं आयुर्वेदाच्या माध्यमातून हे याच्यावर मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत आणि आम्हाला त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स दिसत आहेत. हे अशा पद्धतीनं हे एक मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक रुग्णालय उभं राहिलं आणि गेल्या 5 वर्षात आम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे रुग्ण हाताळले, ज्याच्यात अस्थिसांधे मणक्यांच्या विकारामध्ये मी स्वतः काम करतो आणि त्यामध्ये मणक्यांच्याच विकारांबरोबर गुडघेदुखी किंवा बाकीचे सुद्धा अनेक, म्हणजे अँकल जॉईंट स्प्रेन असो किंवा अँकल जॉईंटच्या सगळ्या सांध्यांचे वेगवेगळे विकार आम्ही ट्रीट करतो. अनेक वेगवेगळे आयुर्वेदिक तज्ज्ञसुद्धा
आमच्याकडे रुग्ण पाठवतात आणि ॲडमिशनसाठी स्पेसिफिकली आणि ॲडमिट करून आम्ही ह्या रुग्णांना खूप चांगली चिकित्सा ही देऊ शकलो आहोत. नक्कीच सर, इकडे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, फार कमी वेळ उरलाय माझा, जाता जाता हा प्रश्न पडलाय की अनेकदा घरचा वैद्य काम करत असतो की आपल्याला कंबर दुखत असेल तर आपण मलम सुचवतात किंवा पेपरमध्ये एखाद्या बातमी येतं की हा मलम लावा तुमच्या व्याधी दूर होतील. तर या प्रेक्षकांना किंवा या लोकांना तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे हा आणि अतिशय महत्त्वाचा आजचा प्रश्न आहे. ते म्हणजे गुगल करू नका. कुठल्याही प्रकारची न्यूजपेपरमध्ये ॲड बघून तुम्ही जाऊ नका. तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे विशेषतः स्त्रियांनी लक्षात घ्यावं, एखादी साडी घ्यायची तरी आपण 10 दुकानांमध्ये फिरतो. तुम्ही योग्य शिकलेल्या डॉक्टरांना विचारा. आमच्याकडची मगाशी मी जी नावं सांगितली ती सगळी MD झालेली आयुर्वेदातली मुलं आहेत. तुम्ही शिकलेल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जा आणि त्यालाच सल्ला विचारा. सेल्फ मेडिकेशन टाळा. स्वतः जर तुम्ही चिकित्सा द्यायला सुरुवात केलीत तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. असा विचार करू नका आयुर्वेदाने साईड इफेक्ट होत नाहीत, जरूर होतात. तूर डाळ सुद्धा जर जास्त प्रमाणात खाल्ली तर ॲसिडिटी होते, हे तुम्ही स्वतःही जाणता. बाजरी खाल्ल्यावर होते, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन टाळा. तुमच्या प्रकृतीला काय चालेल, तुमच्या विकृतीला म्हणजे व्याधीला काय चालेल हे निष्णात वैद्याला समजू शकतं. त्याच्याकडे जाण्याचा वेळ काढा आणि जरूर चिकित्सा घ्या. नक्की तुम्हाला यश मिळेल. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना असं बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. तर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्मानं मणक्याची शस्त्रक्रिया टाळता येते का? तर हो, कारण आत्ताच आपण डॉक्टरांना ऐकलेलं आहे. डॉक्टरांनी किती योग्य असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि यानंतर आपण हा जो पत्ता जो आहे जो आपल्या स्क्रीनवर दिसतोय त्या पत्त्यावर किंवा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण नक्कीच डॉक्टरांकडून संपर्क घेऊ शकता. डॉक्टरांना संपर्क करू शकता, त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या आरोग्यम धनसंपदामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी.